नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे अभ्यासक्रमांतर्गत भाषा यातील आपण विषय पाहणार आहोत। या विषयातील पहिला घटक हा मी MCQ स्वरूपात पूर्ण केलेला आहे। आज आपण दुसरा घटक पाहणार आहोत। आपल्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे भाषिक कौशल्य। याच्यावर आधारित MCQ मी या लेक्चरमध्ये घेणार आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे भाषिक कौशल्याचे खालीलपैकी प्रकार पडतात। खालीलपैकी कुठले प्रकार पडतात असं विचारले। भाषिक कौशल्याचे ऑप्शन बघा, अ प्राथमिक कौशल्य, ब आहे प्रयत्नसाध्य कौशल्य, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे भाषिक कौशल्याचे हे प्राथमिक कौशल्य आणि प्रयत्नसाध्य कौशल्य असे दोन्हीही कौशल्याचे प्रकार पडतात। तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर। तर प्राथमिक कौशल्य म्हणजे काय आणि प्रयत्नसाध्य कौशल्य म्हणजे काय हे पाहूया। प्राथमिक कौशल्य म्हणजे काय आहे? हे असं भाषिक कौशल्य आहे ज्यामध्ये श्रवण आणि भाषण या दोन कौशल्याचा समावेश होतो। श्रवण म्हणजे ऐकणे आणि भाषण म्हणजे बोलणे, अशा दोन कौशल्यांचा समावेश प्राथमिक कौशल्यामध्ये होतो। तर प्रयत्नसाध्य कौशल्यामध्ये वाचन, संप्रेषण आणि लेखन अशा तीन कौशल्यांचा समावेश होत असतो। लक्षात ठेवा, प्रयत्नसाध्य म्हणजे आपण प्रयत्नाने मिळवलेलं, जसं वाचन आपण वाचल्यानंतर आपल्याला ज्ञान मिळतं, संप्रेषणानेही माहिती मिळते, लेखनानेही हे प्रयत्नाने साध्य होणार आहे। हे जे तीन कौशल्य आहेत, वाचन, संप्रेषण आणि लेखन, हे प्रयत्नसाध्य कौशल्य आहे। आणि प्राथमिक कौशल्य म्हणजे श्रवण आणि भाषण, असे एकूण 5 कौशल्य आहेत। भाषिक कौशल्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत। फक्त तुम्हाला पेपरमध्ये विचारलं जाईल की प्राथमिक कौशल्यामध्ये भाषिक कौशल्याच्या कोणत्या कौशल्यांचा समावेश होतो, तर लक्षात असू द्या, श्रवण आणि भाषण। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, शाब्दिक किंवा अशाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे सूचित अर्थात ग्रहण करणे म्हणजे डॅश डॅश होय। ऑप्शन बघा, अ आहे श्रवण, ब आहे वाचन, क आहे लेखन आणि ड आहे भाषण। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, श्रवण। आत्ताच मी तुम्हाला सांगितलं भाषिक असे 5 कौशल्य आहे, श्रवण, वाचन, लेखन, भाषण आणि संभाषण। तर यातलं श्रवण आहे शाब्दिक किंवा अशाब्दिक उद्दीपकाद्वारे सूचित अर्थात ग्रहण करणे। एखाद्याने बोलल्यानंतर त्याचा अर्थ ग्रहण करतो, कशाने? श्रवण करून, ऐकून। त्याच्यामुळे हे कुठलं कौशल्य आहे? तर श्रवण असं कौशल्य आहे। याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, श्रवण हे भाषिक कौशल्यामधलं प्राथमिक कौशल्य आहे। प्रथम विद्यार्थी भाषा शिकताना श्रवण करून म्हणजे ऐकूनच तो भाषा शिकत असतो, म्हणून श्रवण हे भाषिक कौशल्यामधलं प्राथमिक आणि महत्त्वाचं कौशल्य समजलं जातं। त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी खालीलपैकी डॅश डॅश तत्वे आहेत। ऑप्शन बघा, अ मनाची एकाग्रता, ब आहे आशय समजून घेणे, क आहे अवधान देऊन ऐकणे आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्हाला मनाची एकाग्रता पाहिजे। तुमच्या जर मनाची तयारी नसेल एखादी गोष्ट ऐकून घ्यायची, तर तुम्हाला ती गोष्ट ऐकू येत नाही। तुमच्या मनाची तयारी असेल तेव्हाच तुम्ही लक्षपूर्वक त्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकता किंवा ती ऐकू शकता आणि त्याचा अर्थही लावू शकता। त्यामुळे मनाची एकाग्रता असणं हे श्रवण कौशल्यात महत्त्वाचं तत्व आहे। त्याचप्रमाणे आशय समजून घेणे, नुसतं ऐकून उपयोग आहे का? नाही आहे। तर त्याचे योग्य मुद्दे लक्षात ठेवून किंवा जो समोरचा सांगत आहे त्याचा आशय काय, सांगण्याचा उद्देश काय, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे। आशय समजून घेऊन तुम्ही ते श्रवण केलं पाहिजे किंवा ऐकलं पाहिजे। आणि अवधान देऊन ऐकणे, अवधान म्हणजे काय? तर थोडक्यात लक्ष देऊन ऐकणे। सगळं लक्ष तुम्ही सांगणाऱ्याच्या गोष्टीकडे किंवा त्याच्या भाषणाकडे जर दिलं, तर तुम्ही व्यवस्थित कान देऊन ते ऐकलं, तर तुम्हाला ते छान प्रकारे लक्षात राहील आणि त्याचे सांगायचे मुद्देही तुमच्या लक्षात येतील। म्हणून हे तिन्ही तत्वे आपल्याला श्रवण कौशल्याचे सांगता येतील। त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, वाचन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे। ऑप्शन बघा, अ संवेदनात्मक, ब आहे मानसिक, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वाचन ही संवेदनात्मक आणि मानसिक अशी दोन्हीही प्रक्रिया आहे। त्यामुळे करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर
क म्हणजे अ व ब बरोबर. वाचन ही संवेदनात्मक प्रक्रिया आहे असं कसं म्हटलं जातं, तर बघा आपण जेव्हा वाचन करतो त्यामधील एखादी घटना असो किंवा पात्र असो त्याचा आपण खूप विचार करतो आणि हे आपण आपल्या डोळ्याद्वारे वगैरे आत्मसात करत असतो. आणि मानसिक प्रक्रिया आहे, जर तुमची वाचण्याची तयारी नसेल, मानसिक तयारी नसेल, तर तुम्ही ते वाचलेलंही लक्षात राहत नाही, नुसते आपण एक एक पानं पलटत राहतो. म्हणून वाचन ही सुद्धा कशी आहे, मानसिक प्रक्रिया आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, वाक्य उतारा यांच्यातून मोठ्या कौशल्याने सूक्ष्म अर्थाचे सूत्र काढणे आणि आपल्या व्यक्तिमत्वात यांची गुंफण करणे म्हणजे वाचन होय. ही व्याख्या डॅश डॅश यांनी केली. ही व्याख्या कोणी केली असं विचारलं. हे ऑप्शन दिलेत. अरटली, ब आहे ग्रे, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. अरटली यांनी ही व्याख्या केली आहे. तर ते कशाला भर देतात, तर वाक्य आणि उतारा यांच्यातून जे मोठ्या कौशल्याने जे मोठे कौशल्य आहेत त्यातून सूक्ष्म अर्थाचे सूत्र काढणं आणि आपल्या व्यक्तिमत्वात याची गुंफण करणं म्हणजे वाचन. ही अशी व्याख्या वाचनाची कोणी केलेली आहे, अरटली यांनी केलेली आहे. त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर ऑप्शनमध्ये जे ग्रे आलेलं आहे, ग्रे यांनी सुद्धा वाचनाची व्याख्या केलेली आहे. तर ते असं म्हणतात की त्यांनी 3 गोष्टीवर भर दिलेला आहे किंवा 3 घटकाचं वर्णन केलेलं आहे. वाचनात लिखित अथवा छापील चिन्हाचे अर्थान्वेषण करणे, त्याचप्रमाणे वाचन सर्व संकेताचे अथवा चिन्हाचे अर्थ निर्वाचन केलेले असते जे कशाचे तरी प्रतिनिधित्व असते. म्हणजे एखादं चिन्ह असतं की आपल्या त्या चिन्हाला हेच म्हटलं जातं हे लक्षात ठेवतो. त्याचप्रमाणे नैसर्गिक चिन्ह आहेत किंवा संवादाचे जे संकेत आहे या स्त्रोतातील चेतकामध्ये काय होतं, बौद्धिक पातळीवर समायोजन साधलं जातं आणि यातून ही प्रक्रिया कोणती घडते, तर कोणती प्रक्रिया घडते, तर वाचनाची प्रक्रिया घडते. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, वाचन प्रक्रियेतील डॅश डॅश हे घटक आहेत. ऑप्शन बघा, अ शब्दकोश, ब आहे दिशा, क आहे पुनर्गमन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. वाचन प्रक्रिया शब्दबोध, दिशा आणि पुनर्गमन या तिन्ही घटकांना महत्त्व दिलेलं असतं आणि हे तिन्ही घटक यामध्ये समाविष्ट असतात. यांच्याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास शब्दबोध या घटकामध्ये काय सांगता येईल की वाचन प्रक्रियेत शब्दबोधला खूप महत्त्व आहे. जसं की वाचन असताना किंवा वाचन करत असताना अक्षर व शब्दबोध होणे हे काय आहे, अत्यावश्यक आहे. शब्दबोध होणे म्हणजे काय, तर बघा वाचताना काय तुम्हाला तो वर्ण कोणता आहे किंवा अक्षर कोणता आहे, शब्द कोणता आहे हे तरी समजलं पाहिजे, त्याशिवाय वाचनातली प्रक्रिया पूर्ण होणार नाही. आणि वाचनासाठी ती कशी आहे, पहिली पायरी आहे. अक्षर ओळख ही वाचनासाठी ही पहिली पायरी आहे. एका अक्षराऐवजी दुसरे अक्षर वाचणे किंवा शब्द उलटा सुलट वाचणे असे दोष पुष्कळदा मोठ्या मुलांच्या वाचनातही आपल्याला आढळतात, पण हे दोष चुकीचं आहे. वाचन प्रक्रिया जर तुम्हाला उत्तम प्रकारे ते कौशल्य आत्मसात करायचं असेल तर तुम्हाला अक्षर ओळख, शब्द ओळख, वर्ण ओळख असणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दिशा याविषयी सांगायचं झाल्यास तर दिशामध्ये काय येतं, वाचताना सलगपणे आपण काय करतो, डावीकडून उजवीकडे वाचत जातो आणि वरून खाली वाचत येतो. खालून वर वाचत जातो का, नाही, वरून पेज असेल तर पेजाच्या वरून खाली वाचत येतो आणि डाव्या बाजून नजर सुरू करून उजव्या बाजूपर्यंत आणतो, म्हणजे डावीकडून उजवीकडे आपण असं वाचत असतो. म्हणजे वाचण्याची एक दिशा ठरवलेली आहे किंवा ठरलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ते वाचणं गरजेचं आहे. अप्रगत वाचक काय करतात, तर आधेमध्ये उलट सुलट दृष्टी फिरवत वाचत असतात, तर हे चुकीचं आहे. योग्य अर्थ लागत नाही, त्यामुळे योग्य दिशा धरूनच तुम्ही वाचलं पाहिजे. त्यानंतर आहे पुनर्गमनमध्ये काय असतं, दृष्टी फिरवण्यातील योग्य सराचा अभाव असतो. मग काय असतो, आकलनातील त्रुटी असतात, काठीण्य असतं, यामुळे पुष्कळदा काय होतं, तेच पुन्हा पाहिलं जातं. म्हणजे एक ओळ सोडून आपण डबल त्याच ओळीवर वाचत असतो. हा झाला पुनर्गमन. आणि ही विषय समजून घेण्यासाठी काय करावं लागतं, चिंतनासाठी पुनर्गमन उपयोगी असतं. तथापि ते नेहमीच आवश्यक असतं असं नाही आहे. आपण एखादा जोक वगैरे वाचताना ते लक्षातच ठेवलं पाहिजे असं काही नाही आहे. फक्त की एखादा गोष्ट आहे की ती तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी किंवा चिंतनासाठी गरजेचे आहे तर त्याचं पुनर्गमन होणं काय असतं, गरजेचं असतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे,
बॅरेट यांनी आकलनाच्या डॅश डॅश पातळ्या अथवा स्तर सांगितले आहेत. आकलनाचे कोणते स्तर बॅरेट यांनी सांगितले आहेत? ऑप्शन बघा, किंवा किती आहेत ते विचारले आहेत. अ आहे 3, ब आहे 2, क आहे 5 आणि ड आहे 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे बॅरेट यांनी आकलनाचे एकूण 5 पातळ्या किंवा स्तर सांगितलेले आहेत. ते कोणते ते पाहूया. पहिला जो स्तर किंवा पातळी जी सांगितली आहे बॅरेटनी, तर ती आहे वाच्यार्थाचे आकलन. म्हणजे जो वाचन करणारा आहे त्याचे आकलन, मजकुरातून प्रत्यक्षरित्या किंवा उघडपणे प्रगट झालेला जो अर्थ आहे त्याला आपण काय म्हणत असतो? वाच्यार्थ म्हणतो. एखादा मजकूर दिलेला आहे आणि त्याच्यात काही अर्थ दिलेला आहे त्याला आपण वाच्यार्थ म्हणतो. आणि केवळ वाच्यार्थच नव्हे तर शब्दापाठीमागे दडलेला जी काय आहे, एखादा भाग आहे, गाभा आहे किंवा गर्भितार्थ आहे किंवा लक्षार्थ आहे, हे समजणे हे सुद्धा आवश्यक आहे. कशात? आकलनाच्या पहिल्या पातळीत किंवा पहिल्या स्तरामध्ये. तो आहे वाच्यार्थाचे आकलन. आणि दुसरा जो स्तर आहे तो आहे पुनर्व्यवस्था. तर पुनर्व्यवस्थामध्ये काय केलं असतं? परिच्छेदातील आशय जो असतो दिलेला तो लक्षात घेत असतानाच काय असतं? माहितीचं सुसूत्रीकरण करता येणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे आशयाची वर्गवारी असो किंवा तुलना करता येणं, संगतवार जुळणी करता येणं, हे पूर्ण व्यवस्था पातळीवरचे आकलन आहे. म्हणजे यामध्ये काय दिलेलं असतं? एखादी माहिती दिलेली असती, एखाद्या 2 घटकाविषयी माहिती सांगितलेली असती त्या परिच्छेदामध्ये, तर तुम्हाला त्याची तुलना करता आली पाहिजे. हे झाले पुनर्व्यवस्था. आणि तिसरी जी पातळी आहे किंवा स्तर आहे तो म्हणजे अनुमानात्मक आकलन. अनुमानात्मक आकलन म्हणजे काय? तर ह्याच्यात काय केलं जातं? परिच्छेदातील माहितीवरून मागचे पुढचे संदर्भ आहे किंवा तर्क आहेत ह्याच्या आधारे ते जाणले जातात. आणि कार्यकारण भाव समजणे हे सुद्धा ह्या अनुमानात्मक आकलनामध्ये केलं जातं. त्यानंतरचा जो चौथा स्तर आहे तो म्हणजे मूल्यमापनात्मक आकलन. म्हणजे ह्याच्यात काय केलं जातं? समजा एखादा परिच्छेद दिलेला आहे, त्याचे विचारांचे मूल्यमापन करता येणं सुद्धा या आकलन स्तरामध्ये महत्त्वाचं आहे. चूक बरोबर हे ठरविता येणं सुद्धा या स्तरामध्ये गरजेचं आहे. किंवा कार्यकारण भाव समजणे म्हणजे सुद्धा अनुमानात्मक आकलन असं म्हटलं जातं किंवा मूल्यमापनात्मक आकलन असं म्हटलं जातं. आणि जो 5वा स्तर आहे तो म्हणजे रसग्रहणात्मक आकलन. यामध्ये काय केलं जातं? ह्या स्तरावर काय केलं पाहिजे? तर वाचलेल्या परिच्छेदाची लेखकाची जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पात्राच्या जे परिच्छेदामध्ये पात्र आलेले आहेत त्या पात्रांच्या भावभावनाचे आकलन होणे सुद्धा ह्या गरजेचं आहे या स्तरावर. त्याचप्रमाणे स्वभाव वैशिष्ट्य समजणे, लेखनाची वैशिष्ट्ये किंवा शैली समजणे हे सुद्धा ह्या स्तरावर गरजेचं आहे. कोणत्या स्तरामध्ये? रसग्रहणात्मक स्तरामध्ये. असे बॅरेटने 5 स्तर सांगितलेले आहेत किंवा 5 पातळ्या सांगितलेल्या आहेत. वाच्यार्थाचे आकलन, पुनर्व्यवस्था, अनुमानात्मक आकलन, मूल्यमापनात्मक आकलन आणि रसग्रहणात्मक आकलन असे 5 स्तर सांगितलेले आहेत. लक्षात असू द्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, वाचनाचे खालीलपैकी प्रकार पडतात. ऑप्शन बघा, अ प्रकट वाचन, ब आहे मुख वाचन, क आहे अ व ब बरोबर आणि ड आहे सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, अ व ब बरोबर. वाचनाचे प्रकट वाचन आणि मुख वाचन असे दोन्हीही प्रकार पडतात म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास वाचनाचा प्रकट वाचन यामध्ये काय सांगता येईल? तर श्रोत्यांना, श्रोते म्हणजे कोण? ऐकणाऱ्याला माहिती देण्यासाठी जे वाचन केलं जाते त्याला आपण प्रकट वाचन म्हणतात. म्हणजे मोठ्यांनी वाचलं जाणारं किंवा मोठ्यांनी बोललं जाणारं. प्राथमिक शिक्षण स्तरावर वाचन अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने हे वाचनाचा प्रकार महत्त्वाचा आहे. कारण लहान मुलं असतात प्राथमिक स्तरावर, त्यांना मोठ्यांनी किंवा प्रकट वाचन करून सांगितलं तर त्यांना लवकर लक्षात येतं. आणि ह्या विद्यार्थ्यांना काय वाचनाचा सराव देण्यासाठी व उच्चाराच्या तपासणीसाठी या वाचनाचा उपयोग केला जातो. समजा प्राथमिक स्तरावर एखादा विद्यार्थी वाचन करण्यासाठी शिकत आहे किंवा तो कौशल्य आत्मसात करत आहे तर त्याचं कौशल्यात किती भर पडलेली आहे किंवा काय तो त्रुटी करत आहे हे पाहण्यासाठी प्रकट वाचन हे गरजेचं असतं. आणि मूक वाचन याविषयी सांगायचं झालं तर मूक वाचन म्हणजे काय? मनातल्या मनात जे सार्थ वाचन केले जातं त्याला आपण काय म्हणलं जातं? मूक वाचन किंवा सायलेंट म्हणलं जातं. सायलेंट रीडिंग असं सुद्धा म्हटलं जातं. आणि मूक वाचनात काय केलं जातं? डोळा आणि मेंदू यांच्याशिवाय इतर अवयव शांत असतात. जसं की प्रकट वाचनात आपलं तोंड चालू असतं तसं मूक वाचनात नसतं. फक्त मेंदू आणि आपले डोळे ते अक्षर पाहत असतात, हेच चालू असतं, बाकी सगळं शांत असतं. आणि वाचन गती आणि अर्थग्रहण या दृष्टीने हे वाचन कसं आहे? महत्त्वाचं आहे. ते जर तुम्ही मूक वाचन केलं
केलं तर तुमची वाचनाची गती वाढते आणि अर्थग्रहण करण्याची क्षमताही वाढते. त्यामुळे मूक वाचन हे गरजेचं आहे. आणि मूक वाचन विद्यार्थी किती यशस्वीपणे करतो हे पाहण्यासाठी वाचनानंतर काय करावं तर विद्यार्थ्याच्या आशय ग्रहण चाचण्या घेतल्या जातात. जसं की एखादा पॅरेग्राफ किंवा एखादा धडा विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिला मूक वाचनासाठी, आणि मूक वाचन केल्यानंतर शिक्षक काय करतात त्यावर आधारित प्रश्न विचारतात. म्हणजे विद्यार्थ्यांनी मूक वाचनाद्वारे किती अर्थ ग्रहण केला आहे किंवा किती ज्ञान प्राप्त केलं आहे हे पाहण्यासाठी ते काय करतात, आशय ग्रहणाच्या चाचण्या घेतात. अशा प्रकारे प्रकट वाचन आणि मूक वाचनाविषयी आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा विकसित वाचनाचा अंतिम टप्पा आहे. तर ऑप्शन बघा, अ वेगवान वाचन, ब आहे प्रकट वाचन, क आहे मूक वाचन आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ वेगवान वाचन हा वाचनाचा विकसित वाचनाचा अंतिम टप्पा आहे. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास नेमकं काय तर बघा, द वर्ड बुक, लर्निंग लायब्ररी, रीडिंग स्किल भाग 2 हे जे ग्रंथ आहेत या ग्रंथात वाचनाच्या गतीविषयी असे नमूद केलं आहे की विद्यार्थ्याचा जो सर्वसामान्य वाचन वेग आहे तो किती असतो, 200 ते 300 शब्द प्रति मिनिटाला. म्हणजे प्रति मिनिटाला तो 200 ते 300 शब्द वाचत असतो विद्यार्थी. परंतु आशय आणि तांत्रिक किंवा कठीण असेल तर वाचन दर निम्म्याने कमी होतो. म्हणजे समजा तो मिनिटाला 200-300 वाचत असेल तर तो मिनिटाला 100 किंवा 150 तो वाचेल. कशामुळं तर तांत्रिक आशयचा किंवा कठीण असा तो वाचनचा दर असेल. म्हणजे तो दिलेला पॅरेग्राफ जर कठीण असेल तर त्याचा तो वाचनाचा जो कालावधी आहे तो कमी होतो. परंतु आशय तांत्रिक आणि कठीण असेल तर ते सांगितलं तुम्हाला अर्धा होतं. आणि वर्तमानपत्र मासिक वाचताना जर वाचन वेग विचारला तर प्रति मिनिट किती असतो, 350 ते 600 असतो. म्हणजे प्रति मिनिटाला तुम्ही 350 ते 600 शब्द तुम्ही काय करत असतात, वाचत असतात. आणि जर एखादा कादंबरीकारनं जर फिरविताना हा वाचन करत असेल तर त्याचा प्रति मिनिटाला 1000 शब्द तो वाचत असतो. असं लक्षात ठेवा की वेगवान वाचन म्हणजे काय तर प्रति मिनिटाला तुम्ही किती शब्द वाचता याच्यावर वेगवान वाचन ठरलेलं असतं. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश यांनी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना मांडली. तर स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली, ऑप्शन बघा, अ वूड, ब आहे ब्रुनर, क आहे रॉस आणि ड आहे सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड सर्व बरोबर. म्हणजे स्कॅफोल्डिंग ही संकल्पना वूड, ब्रुनर आणि रॉस ह्या तिघांनी मांडलेली आहे. यांच्याविषयी किंवा याच्याविषयी सांगायचं अधिक तर असं, स्कॅफोल्डिंग म्हणजे काय तर बघा, विद्यार्थ्यांना जर एखादी नवीन कृती किंवा एखादी संकल्पना तो शिकत असेल तर त्या संकल्पना किंवा ती नवीन कृती शिकताना त्याला मदत करणे आणि त्यांना अध्ययन करण्यास स्वयंभू बनविणे म्हणजे आधार देणे, त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. म्हणजे एखादी नवीन गोष्ट शिकताना किंवा शिकवताना त्या विद्यार्थ्याला मदत करणे त्यालाच आपण स्कॅफोल्डिंग असं म्हणतो. आणि ही संकल्पना ह्या तिघांनी मांडलेली आहे. यामध्ये अधिक सांगायचं तर विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियातून विद्यार्थ्याचा मानसिक विकास होत असतो, बरोबर. आणि अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करतात विद्यार्थी आणि शिक्षक हे दोघं एकमेकाशी आंतरक्रिया महत्त्वाची असते. म्हणजे ते टीचिंग करताना दोघांमध्ये आंतरक्रिया होणं महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यात अध्ययनात मदत करणे आणि त्यांनी केलेल्या अध्ययनाचं प्रत्याभरण करणे म्हणजे काय, त्यांना एक शाबासकी देणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात तर स्कॅफोल्डिंगमध्ये येत असतात. मदत करणं, त्यांना प्रोत्साहित करणं ह्या गोष्टी स्कॅफोल्डिंगमध्ये येत असतात. अशा प्रकारे आपण पाहिलं स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडलेली आहे आणि नेमकी ती संकल्पना काय आहे. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, वर्तन आकार ही संकल्पना डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. ऑप्शन बघा, अ आसुबेल यांनी मांडली, ब स्किनर, क आहे वूड आणि ड आहे लॉस. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब वर्तन आकार ही संकल्पना स्किनर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. या संकल्पनेविषयी सांगायचं झाल्यास तर ज्याप्रमाणे आपण स्कॅफोल्डिंग पाहिली त्याचप्रमाणे वर्तनाकार ही सुद्धा संकल्पना आधार देणारीच एक प्रक्रिया आहे. यामध्ये काय केलं जातं तर अध्ययनकर्त्याच्या उत्स्फूर्त वर्तनापैकी काय केलं, अपेक्षित वर्तनाला दृढीकारक देऊन अपेक्षित वर्तनाला आकार देता येतो. म्हणजे काय तर एखादं वर्तन केलेलं आहे किंवा चांगलं वर्तन केलेलं आहे तर त्याला प्रोत्साहित करून त्याला ते
पुढे ढकललं जातं आणि वर्गात विद्यार्थ्यांनी योग्य व अपेक्षित वर्तन केले की शिक्षकांनी काय करावं, त्यांना शाबासकी दिली पाहिजे किंवा त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे. त्यामुळं काय होतं, विद्यार्थ्याला वर्तनाला अपेक्षित कसा आकार देता येतो ना. असं दृढीकरण पुरवून विद्यार्थ्यांना त्यांच्या काय केलं जातं, अध्ययनात एक प्रकारे आधारच दिला असतो. म्हणजे लक्षात काय ठेवायचं, वर्तन आकार ही सुद्धा संकल्पना स्कॅफोल्डिंग या संकल्पनासारखीच आहे. फक्त ती मांडली कोणी, तर स्किनर यांनी मांडलेलं आहे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, भाषा कौशल्याची डॅश डॅश तत्वे आहेत. ऑप्शन बघा, अ विचार तत्व, ब आहे शैली तत्व, क आहे भाषा तत्व आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. भाषा कौशल्याची विचार तत्व, शैली तत्व आणि भाषा तत्व असे तिन्ही तत्व आहेत. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, भाषा या कौशल्याचं जे पहिलं तत्व आहे विचार तत्व, यामध्ये काय केलं जातं, तर बोलण्याचा विचार स्पष्ट असले पाहिजेत. विचार तत्वामध्ये आपण जे बोलणार आहोत, भाषा बोलताना किंवा विचार मांडताना आपण जे बोलणार आहोत ते स्पष्ट विचार आपले असले पाहिजेत. त्यात प्रसंगानुकूलता असावी, म्हणजे प्रसंगानुसार बदल करता यावा. म्हणजे विचार तत्व हे सुद्धा भाषा बोलताना महत्त्वाचं तत्व आहे. त्याचप्रमाणे शैली तत्व, शैली तत्वाविषयी सांगायचं तर विचारांची अभिव्यक्ती प्रभावपूर्ण शैलीत प्रवाही भाषेत करणे. म्हणजे तुम्ही जे विचार पक्के केलेले आहेत ते तुम्ही पटकन असं तुम्हाला बोलता आले पाहिजे, शैली पाहिजे तुम्हाला ते विचार मांडण्याची. त्याचप्रमाणे भाषा तत्वामध्ये सांगता येईल की तुम्ही जे विचार व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द वापरले पाहिजेत, योग्य वाक्यरचना केली पाहिजे, त्या वाक्याचं योग्य असं उच्चारण केलं पाहिजे आणि तुम्ही जे बोलणार आहे ते तिथं विरामचिन्ह वगैरे कुठे आहेत तिथं थोडंसं थांबून वगैरे बोललं पाहिजे. म्हणजे भाषा तत्वामध्ये शब्द, वाक्य, उच्चारण, विरामचिन्ह याचा सर्वांचा विचार तुम्हाला करावा लागतो. आणि शैली तत्वामध्ये तुम्हाला ती मांडण्याची शैली तुमच्यामध्ये पाहिजे, तुम्ही जे विचार पक्के केलेले आहेत. आणि विचार तत्वामध्ये काय केलं पाहिजे, जे तुम्ही विचार मांडणार आहात ते विचार तुमचे कसे असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे आणि प्रसंगानुकूलता त्याच्यात बदलसुद्धा तुम्हाला करता आला पाहिजे. अशा प्रकारे भाषा कौशल्याची हे 3 तत्वे तुम्हाला सांगता येतील. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, लेखनाच्या बाह्यरूप मांडणीमध्ये डॅश डॅश गोष्टी समाविष्ट असतात. ऑप्शन बघा, अ परिच्छेदात्मक मांडणी आणि ब आहे शीर्षक उपशीर्षक, क आहे योग्य समास आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे लेखन करत असताना तुम्ही परिच्छेदात्मक मांडणी योग्य प्रकारे कुठे परिच्छेद आला पाहिजे, कुठे फुल स्टॉप आला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात असल्या पाहिजे लेखन करताना. दुसरा जो मुद्दा आहे शीर्षक आणि उपशीर्षक, तुमच्या मुद्द्याला किंवा आशयाला अनुसरण असं शीर्षक असलं पाहिजे त्या गोष्टीला आणि शीर्षकही असलं पाहिजे. आणि तिसरा जो मुद्दा आहे क योग्य समास, तुम्ही लेखन करत असताना डाव्या उजव्या बाजूला योग्य अशी जागा सोडून समास ठेवून तुम्ही ते लिहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला लेखनाच्या बाह्यरूप मांडणीमध्ये या सर्व गोष्टी समाविष्ट होतात. म्हणून करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एखाद्या विचारप्रवर्तक उतारा निवडून तो पाहून लिहिणे म्हणजे डॅश डॅश होय. एखादा तुम्हाला उतारा दिला आहे आणि तो उतारा तुम्ही जसाचा तसा पाहून लिहित आहे, त्याला कुठलं लेखन म्हणतात असं विचारलं आहे. ऑप्शन बघा, अ अनुलेखन, ब आहे श्रुतलेखन, क आहे अभिव्यक्ती लेखन, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर अ, अनुलेखन. एखादा उतारा जसाचा तसा उतरून काढणे याला आपण अनुलेखन असं म्हणतो. याविषयी अधिक माहिती सांगायची झाल्यास, अनुलेखन म्हणजे काय ते तर पाहिलं, पण श्रुतलेखन म्हणजे काय, तर शिक्षकाने एखादा विचारप्रवर्तक उतारा वाचावा, शिक्षकाने उतारा वाचावा आणि विद्यार्थ्यांनी ऐकून तो लक्षपूर्वक जसाचा तसा लेखन करणे म्हणजे श्रुतलेखन होय. हे लेखन पूर्ण झाल्यावर काय केलं जातं, शुद्ध लेखन तपासलं जातं. जसं शिक्षकाने उतारा वाचला, विद्यार्थ्यांनी लिहिल्यानंतर शिक्षक तो उतारा व्यवस्थित लिहिला का नाही ते पाहतात आणि त्यातून चुका शोधून त्या दुरुस्त करताना लेखनामुळे विद्यार्थ्याची जी भाषिक लेखन क्षमता आहे ते सहजतेने विकसित होते ते दुरुस्त केल्यानंतर. आणि अभिव्यक्ती लेखनामध्ये काय असतं, तर स्वतः विचार करून केलेले लेखन म्हणजे अभिव्यक्ती लेखन होय.
श्रुतलेखनामध्ये शिक्षक सांगतात ते लिहितो, अनुलेखनामध्ये जे आहे फळ्यावर जसंच्या तसं बघून लिहिणं, अभिव्यक्ती म्हणजे स्वतः विचार करून स्वतःचे विचार आपल्या लेखनात मांडणं, याला आपण अभिव्यक्ती लेखन असं म्हणतो. अभिव्यक्ती लेखनामध्ये उदाहरण सांगायचं झाल्यास पत्रलेखन, साहित्यातील कथा, कादंबरी, काव्य हे अभिव्यक्ती लेखनाचे प्रकार आपल्याला सांगता येतील. अशा प्रकारे आपण पाहिलं की घटक 2 मधील हे MCQ अभ्यासक्रमांतर्गत भाषामध्ये 4 चॅप्टर आहेत, त्यातील 2 चॅप्टर मी MCQ स्वरूपात आणि तुम्हाला अशी संपूर्ण ऑप्शनच्या स्वरूपात माहिती सांगून दिलेली आहेत. राहिलेले 2 चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल, माझी टीचिंग आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.